देवा परमेश्वरा या पांडुरंगा विठ्ठला. सरला ए सरला अगे उठ. अगं हे उठ ना. काय अगं ते ताई आणि दाजी कुठं गेले? सांगून गेलेत का तुला? काल काही बोलणं झालं का? नाही तर गेले असतील एवढ्या सकाळी. असतील इकडे गेले असतील तिथे कुठे. हा गेले. हे झोपू नकोस. उठ 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 काय उठ उठ. चल आपण बाहेर जाऊ बघू. चल चल. यावे असतील इथं कुठेतरी. असं बिल आहे. थांब ना, बघतोय. थांब जरा. हे अगं चिठ्ठी आहे. कुणाची? दाजी आणि ताईनं लिहिलेली आहे. वाचा की चिठ्ठी. हा वाचतो. प्रिय दादा, काळजावर दगड ठेवून मी ही चिठ्ठी लिहित आहे. जगण्यासाठी जे जे करता येईल ते ते आम्ही केलं. 7 वर्ष दुष्काळाला तोंड देता देता तहान मारत फक्त जगलो. त्यानंतर जमीन गेली, घर गेलं. आम्ही फक्त आजचं मरण उद्यावर ढकलतोय. दादा, आता सहन करण्याची ताकद संपली आमची. माझ्या दोन्ही बी पोरी तुझ्या भरोशावर सोडून जातोय. दादा, तुला त्यांचं जास्त करावं लागणार नाही. समजूतदार आहेत त्या. त्रास नाही देणार तुला. रमा खूप गुणी मुलगी आहे. ती घेईल चिंगीची जबाबदारी. हा दागिना विकून टाक आणि ते पैसे दादा, नको ती गोष्ट हातून घडते. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. जमलं तर माफ कर. तुझी अभागी ताई. काय झालं सुलो? आई बाप्पाचा काय झाला? पुढच्या पोरीने सोडून गेले. अगं तू पण विचार कर की त्याने किती आणि केवढं भोगलं. आता बघ, आता एक काम करायचं. यातलं ना काय ते चिंगी आणि रमाला काय सांगायचं नाही. पण हा मी शोधतो. 2-3 दिवस जाऊ दे. मार्ग निघेल त्यातून काहीतरी. पाट जाताना कुणी बघितलं असेल का त्यांना? गावात विचारायचं का आपण? हा काहीतरी करायला पाहिजे बघ. कुठं गेलं असेल? काय आई बाबा कुठे आहेत? हा नमस्कार. अहो आले बुवा, पाया काय पडताय? हो, पाया काय पडताय म्हणजे विषय आहे का? हा अहो, तुमची हीच पावलं क्षेत्राला लागल्यावर आमची अर्धी काळजी मिटते दादा. आता काय सांगायचं? राहू द्या. बोर कुठे मारायची हे सांगा, हे ठरलंय ना. मग बरं, सगळी तयारी झाली? हो मग विषय आहे का? ठीक आहे, समधी तयारी झाली. आता हा परातीमध्ये नारळ ठेवणार आणि हा सगळीकडे फिरणार. जिथे नारळ उजूकडे फिरेल तिथे बस तिथंच पाणी. अहो महाले बुवा, वाळवंटामध्ये सुद्धा नारळ उजूकडे फिरतात.
तिथे पाणी असतं का? आता तिकडे जाऊन बघावं लागेल. हे बघा, नारळामध्ये पाणी आहे की नाही हे आपण हलवून सांगू शकतो, पण असं नारळ फिरून जमिनीमध्ये पाणी आहे की नाही सांगणं म्हणजे अशी अंदाजे शेती करू नका. शास्त्रीय पद्धतीने अंदाज घेऊन शेती करा, म्हणजे आपल्या शेतीला आणि आपल्याला सुद्धा चांगले दिवस येतील. बरं शिंदे, तुम्ही तुमच्या यंत्रणेने बघा जरा कुठे पाणी लागतंय. प्रताप दादा, नाही म्हणजे ते कौल लावायला माणूस बोलवलं ना, त्याला त्याच्याप्रमाणे काम करू द्या ना. हा जा रे जा, जरा दूर जा. हा आणि हे बघ, नारळ गोल गोल उजवीकडे फिरला ना की मला सांग. हा हा अगं बघत काय बसले, चहा टाक ना पोरीला. हा करते. डास नाहीत तसे इकडं, येतात आणि नुसते गुणगुणतात. आपण काय डोक्यावर चादर घ्यायची आणि झोपायचं. चावत नाहीत तसे. नाही ना चावले तुला? झोप झाली का तुझी? हो हो झाली. नाही म्हणजे कसं आहे, मामी घोरते ना लय तुझी, म्हणून म्हटलं. काय अगं घोरते ते माझ्यावर ढकलत असतात सारखे. मी कुठं काय घरात कोणाला पण विचार की. हा आई बाबा कुठे गेले? ते तळेवाडीला गेलेत. पण का? अगं का मिळालं ना तिकडे त्यांना, ते संपलं की येतील लगोलग. अग कधी येतील? आणि काल रात्री तर काही ठरलं नव्हतं, मग अचानक कसं काम आलं? नाही म्हणजे कसं आहे, मी आणि दाजी पाटे बोलत बसलो होतो ना बाहेर, तर ती गावातली लोक येतात ना पाटेला कामावर जायला. तर त्यांनी विचारलं, तर मग दाजी आणि ताई दोघी पण गेले. होय. पण असं कसं? मला सांगितल्याशिवाय जात नाहीत ते कुठे. नाही अगं, तुम्हाला उठवणारच होते ते, पण तुम्ही दोघे एवढ्या गाढ झोपल्या होत्या ना, मग मन केलं नसेल त्यांना उठवायचं, म्हणून तसेच गेल्या. आम्हाला सांगून गेले ना पाटे पाटे. हा ते राहू दे सगळं, तुझा तोंड धुवून घे, मी चहा टाकते. वा. हा ए उठ. ए खोदकाम कारागीर, हे बघ तुला शेवटचं सांगतो, बोर जर का त्याच्याकडे पोचली तर तिथेच टाळू भरीन तुझा, समजलं ना? नाही मग तू मार ना बोर, पण जमिनीच्या आणि ड्रिलच्या मध्ये तू असशील एवढं लक्षात ठेवायचं. ए येडाय का रे तू जरा? हे बघ धमकीच आहे ही, धमकी. बोर त्याच्याकडे पोचली नाही पाहिजे. ए काय तू नको रे पिल्ल्यासारखा, तुला सांगितलं ना एकदा, भाऊंचा आदेश आहे हा, शेवटचं सांगतो. त्या बघ शेवटचं सांगतो म्हणून किती वेळा सांगितलं रे यांनी? 4दा भाऊ. आणि रिझल्ट काय आला मग? पॉझिटिव्ह आहे भाऊ, काम झालेलं आहे. आवाजच तसा लावला होता ना आपण, त्यात तुमचं नाव सांगितलं, मग काय शांतच झाला ना एकदम. बर, हा? आता जर तिथे मला बोर दिसली तर तुझा टाळू भरणार. हो. ए मम्मी, नाश्त्याला काय ग? आई म्हण तिला आधी, म्हणजे ओ दिल ती. तू काय वार बघून तिला हाक मारते का ग? आज काय सोमवार तर आज काय मम्मी, हा? आज गुरुवार तर काय मॉमी, आज संडे तर काय मदर. मम्मी म्हणे. आय तुझं बघ ना तू. आणि काय सकाळी सकाळी काव काव लावली रे? ए आहे, माझ्यासाठी एक हाफ फ्राय, एक टोस्ट आणि एक छान मलाई मार्के. हा ऑर्डरही सोडा. काय हॉटेलला झाली का? आज तिला ऑर्डरही सोडते, उद्या मला फडकं मारायला लावशील. ऑर्डरही सोडते. आज नाश्त्याला काय आहे माहितीये का? काय? भाकरीचा कुस्करा चहा बरोबर. कुस्करा खावा, तंदुरुस्त राहावा. घे. काय? फ्राय आणि मलाई जे समोर दिलं ना ते गपगवान गिळ, कळलं? काय आहे घे.
चिंगे खाऊन घे बाय. काय झालं ग? का खाईना? ताई असे कसं केलं ग आई बाबा? बोलले सुद्धा नाही, पापी पण दिली नाही मला. अगं बाळ तू झोपली होती ना म्हणून. पण असे कसे केले? जरा वेळ थांबायचं की नाही? मला अख्खं गाव फिरायचं होतं, होडीत पण बसायचं होतं, चक्कर मारायची होती. अगं एवढंच ना? मम्मी आहे, तुझा मामा आहे, ताई आहे, राजकुमार दादा आहे, गावात फिरवून आणतील की तुला. हं? नका उगाच समजव मला, मला आई बाबा हवेत. ए उगा आरडाओरडा करू नका सकाळी सकाळी. ओरडणार, मी खूप ओरडणार. मला आई बाबा हवेत, आत्ताच्या आत्ता हवेत. अगं आता कामाला गेलेत का नाही ते? असं काम सोडून कसं येता येईल? काम संपलं की येणारच आहे ते. गप गप येणार आहेत ना ते, येतील. हा आणि काय रे, लहान बहीण आहे ना तुझी? कळत नाही लहान पोरीशी कसं बोलायचं? आणि काय तुझं? जा अगोदर आंघोळीला उठ. जातो. दादा या ठिकाणी पाणी लागेल, इथे जरा कमी खोदावं लागेल. हे बघा इथे. बर, अभिनंदन. अहो अहो काय करताय? दादा तुमच्याच पायगुणाचा प्रताप आहे हा. अहो तुमच्यामुळेच हे क्षेत्र पाणी मागेल बघा आता. अहो असं कोणामुळे काही होत नसतं. बरं पटकन त्या बोरवेल वाल्याला फोन लावा आणि बोलून घ्या आणि लगेच कामाला सुरुवात करा. 0 मिनिटात फोन लावतो बघा. हॅलो, हा मी महाले बोलतोय. हा पाचवड वरून. अहो ते आपल्या शेतात बोरवेल खाण्याचं ठरलं होतं ना आपलं. हा त्योच म्या. हा अहो मग येत आहे ना? म्हणजे जागा ठरली आमची. हा काय? अहो काय बोलताय? अहो आपलं नक्की झालं होतं ना. अहो असं काय करताय? काय बी कारण देऊ नका. हा हॅलो, अहो हा कुठला माज आहे राव? हा अहो हॅलो. काय झालं? अहो सरळ नाही म्हणला तो. पैसे जास्त मागत होते. नाही, मग मला तरी वाटतं ते हे अंकुश भाऊंचं काम असणार आहे. असो, या जगात तो एकटाच बोरवेल खणणारा नाही. मी बघ. हॅलो, हा प्रताप मल्हारराव जाधव बोलतोय. हो बरं, एक बोरवेल खोदायची होती. हा कधी वेळ आहे तुम्हाला? उद्या? हो उद्या चालेल, उद्या चालेल. हा मग मी ऍड्रेस पाठवतो. मग बोरवेलची माणसं आणि मशिनरी पाठवून द्या. हो चालेल. जरा रेटचं बघा. हो हो थँक्यू. हां चला झालं काम. फक्त हो बोर खणताना आजूबाजूला पांढरे कपडे घालून उभं राहू. का हो अपशकून होतं का? तसं नाही, पाणी लागलं की मातीचे फवारे उडतात आणि मग कपड्यांवर डाग पडतो म्हणून. असं होय. चला येऊ. बरोबर. हा पर त्या पहिली कुदळ मारायला तुम्ही यायला पाहिजे बरं का? नक्की. ठरलं मग. चला येऊ. या या. मला तर कळलं होतं चिंगी खूप हुशार आहे, सगळ्यांचं ऐकते. हा हे तर माझं काहीच ऐक ना. काय ग ऐकणार नाही माझं तू? ए चिंगी काय करायचं गरम मग आता? तू काहीच ऐक ना माझं. अगं ऐकणं तर दूर, काही खाल्लं पिलं पण नाही तिने. काय करायचं आता? चिंगी तू मामीचं नाही ऐकणार? असं करणार तू? हे बघ चिंगी, तुला आई बाबांनी शिकवलंय ना की मोठ्या माणसांचा आदर करायचा असतो, त्यांचं सगळं ऐकायचं असतं. आणि जी लोक त्यांचं काही ऐकत नाही त्यांना ही अशी मोठी शिंग येतात बरं का. आणि ती कधीच जात नाही. तुला तर माहितीच आहे. हो माहितीये मला, पण मोठे असं वागतात तेव्हा आई बाबा न सांगता निघून गेले. अगं बाळा, पण त्यांनी काय मुद्दाम केलं का? आता त्यांचं काम होतं म्हणून ते गेले की नाही? त्यांनी का चिंगीला त्रास व्हावा म्हणून किंवा चिंगीने रडावं म्हणून गेले का? त्यांचं काम होतं म्हणून ते गेले.
आणि ते झाल्याशिवाय कसे येतील ते परत? चिंगी, मला सांग बरं, तू इथे कशासाठी आलीये? सुट्ट्यांसाठी ना? मग तू मज्जा कर, गाव बघ, मुलींची मैत्री कर, नवीन नवीन खेळ खेळ, लंगडी खेळ, लगोरी खेळ, बरंच काय काय खेळू शकते तू. हवं तर मला सांग, आपण कच्च्या कैऱ्या तोडायला जाऊ. मी सांगितलं ना, मला काहीच नकोय. मला फक्त आई बाबा हवेत, आत्ताच्या आत्ता. अगं पण कामासाठी गेलेत ना ते, असं काम सोडून कसं येता येईल बरं इथं? मला नाही माहिती कुठून कधी येतील, पण मला आई बाबा हवेत, आत्ताच्या आत्ता. चिंगी, म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस तर? नाही. सिमरन, हा? तू म्हणत होतीस ना की तुमच्या गावाची शाळा खूप मोठी आहे म्हणून, आणि खूप मुलं येतात तिथे, खरंय का ग? काय शाळा, मुलं, काय बोलतीये? मला काही कळत नाही ग. अगं, तूच म्हंटली होतीस ना की तुमच्या गावची शाळा खूप मोठी आहे आणि तिथे खूप छान शिकवतात ते. हा हा हा, म्हणाली होती मी. शाळा, मुलं, छान, सगळं मस्त आहे. आमच्या इथली शाळा जगात भारी आहे. शाळा? मग तू केव्हा घेऊन जाणार आहेस आम्हाला शाळा बघायला? तू म्हणशील तर आज, आता जायचं का आपण? बोल, तू निघायचं का आता? चल निघूयात आपण. आणि अजून कोणाला यायचं असेल तर मामी, तू येते? चल. मी आणि शाळेत? ए, मामीला कशाला? मामीला नको. चिंगी, तुला यायचंय का शाळा बघायला? नाही म्हणजे शाळा आता बंदच असणार आहे, पण बाहेरून तरी बघूयात. मी ऐकलंय आपल्या गावापेक्षा इथली शाळा खूप मोठी आहे. येणार आहे का तू? हो ताई, चल आपण आत्ताच बघायला जाऊ शाळा. सिमरन, तू रेडी आहेस ना? हा, मी रेडी आहे. बाबा तुलाच डोळ्यात बाबा, लक्ष ठेव पोरीवर. पण होती कशी? भाऊ, विषयच नाही ना, तुमची चॉईस म्हणजे एक नंबर. भाऊ, चहा संपला असेल ना बंट्या आता? हो ना. प्यायला नाही, हिशोब विचारायला आलो. हिशोब विचारा ना, जर हिशोब करायचा असेल तर तसंही सांगा. आधी एक हिशोब जमून दाखव. हा, एक भाकरी ज्वारीच्या किती हजार कणांपासून, ज्वारीचा एक कण घामाच्या किती हजार थेंबांपासून, आणि घामाचा एक थेंब शेतकऱ्याचे रक्ताचे किती हजार थेंब आटून तयार होतो? आम्हाला काहीच कल्पना नाही हो, शेती मास्तर. आम्हाला भाकऱ्या खायच्या आणि पचवायच्या एवढंच माहिती. सिमरन, हा पाहिलं का? आज एक जण खूपच खुश दिसतंय. अगे सावकाश, दडपडशील नाही तर. हळू ग, पण सांगूनच काहीच उपयोग नाही बघ. आज ती शाळा बघून आलीये ना. अगं पण शाळा पाहून कोणी खुश होतं का? एखादी फिल्म पाहून खुश झाली तर समजू शकते. शाळेचे काय एवढे लाड येतात ग? एकदमच माशाल्लाह आहे बाबा तुम्ही. अगं सुमन ताई, शाळा म्हणजे अभ्यास, मज्जा मस्ती गाणी. जिथे रमते आमची परी, नाव तिथं चिंगी राणी. हे असं रेडिओ चालू झाल्यासारखं काय बोलतात ग? जसा रेडिओचा प्रोग्रामच चालू आहे. भाइयों और बहनों, आप सुन रहे हैं चिंगी के बड़बड़ गीत. तालिया तालिया तालिया.